म्हणजे वडिलांनी व्यवसाय चालू केला होता आणि आम्ही 10वी झाल्यानंतर त्यांना मदत करत होतो. पण 2 वर्षामध्ये ती एवढी आवड निर्माण झाली की असं वाटायला लागलं की करिअर ह्याच्यामध्ये असावं, असा ठाम विश्वास त्यावेळेला होता. मग आम्ही 99-2000ला हा गोटा बांधला गोटा आणि याच्यामध्ये त्यावेळेला आम्ही गाई आणल्या बेंगलोरवरून 5 गाई आणल्या आणि दूध व्यवसायाला इथूनच सुरुवात झाली. इथंच 5 बांधल्या होत्या. वाढत एवढं गेलं की मला वाटतं आहे 2025च्या ह्या प्रवासामध्ये 25 ते 30 वर्षाच्या 5 गायींच्यापासून जवळजवळ 350 ते 400 गायी आम्ही घरच्या घरीच तयार केल्या. 2014ला जरा यू टर्न घेतला, म्हणजे आहे त्या सगळ्या गायी जवळजवळ 90-91 गायी विकल्या आणि ते पैसे म्हशीमध्ये लावला आणि मुर्रा म्हशी आम्ही खरेदी केल्या. आणि आता म्हशीमध्ये 70% काम चालू आहे म्हशीमध्ये आणि 30% काम चालू आहे गाईमध्ये. कारण ए टू मिल्क पुढं आणायचं आहे, देशी वंश वाढवायचा आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं काम केलेलं आहे. तर हे सगळं घडत गेलं आणि एक फार मोठी कंपनी उभी राहिल्यासारखं असं वाटतं. घराला पण रोजगार मिळाला तर आणि असं काय नाही, शिकलेल्याला जास्त पैसे मिळतात आणि कमी शिकलेला काय नाही. हा तुमच्या आवडीच्या व्यवसायामध्ये सुद्धा फार मोठं तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकता. त्याचं उदाहरण मी आहे. माझं शिक्षण आता 12वी आहे. पण मला शासनानं जो दिला गेलेला जो पुरस्कार आहे राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार 2025, हा देशामध्ये एकच पशुपालकाची निवड असते. त्यात अगदी म्हणजे मनापासून सांगतो की खूप चांगला न्याय माझ्यासाठी दिला आणि खूप चांगला विषय शासनानं माझ्यासाठी मला निवडलं.